नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 103 आणि 104. प्रथम भाग 103. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गुरुभक्तीच्या महात्म्यापुढे शेवटी वेदांनी पण आपले हात टेकले, म्हणजे ते मौन झाले. म्हणून गुरुवचन तेच आपण असा आपला निश्चय असायला हवा. देह मनाला आपले म्हणून जे तुम्ही मानता आणि त्याप्रमाणे वागता, ते जणू पाण्यातील हालत्या बिंबासारखे चंचल आहे. तुम्ही देह जरूर वापरा. देहाला बीज माना. काही देहांना बीज माना, काही देहांना मूस माना. त्यांची काळजी घ्या, त्यांना जपा, त्यांचे विश्वस्त व्हा. पण देह मनाची ओळख अंगी लावून कधीच घेऊ नका. वाळलेल्या कडब्यातून म्हणजे ज्वारीच्या झांड्यातून सुकलेल्या चला, पण त्या कडव्यांचा ओरखडा मात्र अंगावर येऊ देऊ नका, म्हणजे कुठेच खरचटू देऊ नका. गुरूंनी तुमचीच तुम्हाला करून दिलेली ओळख ही जणू अमृत सिद्ध करणारी व आई वडील किंवा समाजांनी करून दिलेली ओळख ही मरणसिद्धी असे समजा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गुरुवचन पाळणाऱ्याला मग हे आत्मज्ञान शिकवावे लागत नाही. झोपेतून जितक्या सहजपणे आपण जागे होतो, तितक्या सहजपणे त्याच्या ठिकाणी हे घडते. सच्चित आनंद मधला आनंद हा गुण आपण असणेपणानेच आहो, असाच आहे, असा आपण असतानाचाच आहे. कुणालाही आपण नसावे असे कधीच वाटू शकत नाही, कारण त्यात असतानाचा असणेपणाचा आनंद त्याच क्षणी आहे. महाराज म्हणतात, तुम्हीच परब्रह्म करता. तुम्हीच परब्रह्म करता, पण खुद्द परब्रह्मालाच आपण परब्रह्म आहोत हेच माहित नाही. परब्रह्माच्या प्राप्तीसाठी इकडे तुम्ही परब्रह्मच सांडता. कारण काय, ते प्राप्त करायचा तुम्ही प्रयत्न करता, त्याच वेळी तुमच्या हातून परब्रह्म हे गळालेले असते आणि तुम्ही परब्रह्माच्या प्राप्तीच्या अशा या प्रयत्नात व्यर्थ फसवले जाता. सद्गुरूंना ओळखायचे असेल तर प्रथम स्वतःला ओळखायलाच पाहिजे. नाहीतर आपण स्वतःला जसे समजतो तसेच सद्गुरूला पण समजू लागू. तुमचा देह तुम्ही म्हणता, म्हणून तसेच सद्गुरूही त्यांचा देह धरूनच ते आहेत असा तुमचा गैरसमज होतो. म्हणून प्रथम स्वतःला ओळखण्याची जी प्रक्रिया आहे ती सोडून दुसरे आपल्याला आयुष्यात काहीच काम नाही. जर तुम्हाला यापेक्षा दुसरे काही महत्वाचे काम वाटत असेल तर मात्र तुम्ही या मुळीच वेळ खर्च करू नका. जर तुम्हाला आत्मप्राप्तीशिवाय दुसरे काही महत्वाचे काम वाटत असेल तर मात्र तुम्ही या फंद्यात पडूच नका. यात तुमचा वेळ मुळीच खर्च घालू नका. तुमच्या त्याच कामाला लागा जे की तुम्हाला प्रिय आहे. मग तुम्ही उगीच स्वस्वरूप वगैरे वगैरे
अशा गोष्टी करू नका, ते तसेच राहू द्या. प्रेम हे 2.5 अक्षरांचे असे मर्यादित नाही. 10 आखर प्रेम का सो पडित होय. ते पूर्ण असे आहे. पड पड कर जगमुआ भयान पंडित कोय. पड पड कर जगमुआ भयान पंडित कोय. 10 आखर प्रेम का पढे सो पंडित होय. श्री महाराज म्हणतात, आपण अगोदरपणाने आहोत हे असे केवळ आपल्या ठिकाणी सर्वात आपणच आपल्याला आवडतो याचेच नाव आत्मप्रेम. हेच असणे पण कुणाला नको असते? सगळी नावे ही याचीच आहेत. सर्वात जास्त चलनातील नाव आहे ब्रह्म. आपण कशाच्या शोधात आहोत? कारण काहीतरी मिसिंग आहे. काय आहे ते मिसिंग? आपण अपूर्ण आहोत असे आपल्याला का वाटते? खरंच आपण अपूर्ण आहोत का? मग पूर्णता आणण्यासाठी काय धडपड करायला हवी? खरोखरच अशा धडपडीचा काही उपयोग होतो काय? प्रत्येक जण स्वतःला काहीतरी मानूनच चालला आहे. याला आधार म्हणजे त्याचे पूर्वसंस्कार. हेच कारण असतात. किंबहुना असे संस्कार म्हणजे तोच असतो. संस्कार तोच, वेगळा नाहीच. संस्कारापासून तो वेगळा नाहीच. जसे एखाद्या कपड्यात बांधलेले दुसऱ्या कपड्यांचे गाठोडे असावे, पण आपण वेगळे व आपल्यावरचे बरे वाईट संस्कार वेगळे. हे मात्र तो समाज, आजूबाजूचे वातावरण, तथाकथित साधू संतांची शिकवण यामुळे त्याच्या ठिकाणी हे द्वैत कायमचे ठसवल्या गेले आहे. आपण जीवापाड ते जपले आहे. या बाबतीत आपण साधा संशय, साधी शंका पण कधीच घेतली नाही, की आपल्याला तशी शंका घ्यावीशी पण वाटली नाही. आणि अशा प्रकारे आपण आपणाकडूनच फसवल्या गेलो. भाग 104. आपल्या सर्वांच्याच ठिकाणी मी आहो असणे पण हा एक सहज नैसर्गिक रीतीने स्फुरलेला अवांछित असा एक आत्मभान ज्याला म्हणता येईल असा एक भाग आहे. पण नेमके तेच स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे मी वेगळा, अमुक तमुक असे आपण वेगळेपण आपले असे हे वेगळेपण आपण आयुष्यभर जगतो. आणि मात्र त्याचा जर त्रास होऊ लागला की काहीतरी या व्यतिरिक्त मिळावलेच पाहिजे, म्हणजे हा त्रास कमी होईल, म्हणून विविध साधने, आलंबने, ग्रंथ, शास्त्र, वचने, गुरु, जप तप, योग याग, यज्ञ वगैरे च्या गुंताड्यात अडकतो. पण आपण जर आपल्या ठिकाणी मी आहो इतक्याच मूळच्या आधारभूत अशा भानात असलो तर देहमन असे स्वतःला कधीच लक्षात धरत नाही. कारण जे परप्रकाशित आहे त्याला खुद्द प्रकाशासमोर काय महात्म्य असणार? देहात्मबुद्धी ही पण एक अशी श्रद्धा आहे, म्हणजेच काय अंधश्रद्धा आहे हे लक्षात येताच हे आपले मूळ स्वरूप नाही हे कळते. श्री निसर्गदत्त महाराजांची मूळ शिकवण 2-4 वाक्यातच सांगायची झाल्यास अशी कदाचित सांगता येईल की तू सध्या स्वतःला जे काही समजतो आहेस ते तू नाहीस. याचाच अर्थ मधून ते बिटवीन लाईन आहेत असे म्हणतात. जे जे तुम्ही नाही फक्त ते आणि तेच नाहीसे करा, म्हणजे जणू सर्जिकल स्ट्राईक करा. वास्तविक पाहता सध्या जे आपण स्वतःला जे जे समजतो ते आपण नाही हे कळताच जे तुम्ही नाही ते आपोआप गळून पडते, ते आपोआप विरते. दुसरे काहीच तुम्हाला मुद्दाम करावे लागत नाही. ही समजच पुढे सर्व काम व्यवस्थित करते. हाच निसर्ग योग होय. श्री निसर्गदत्त महाराजांचे वाङ्मय वाचताना
त्यावर स्वतंत्र चिंतन अर्थात त्यांच्या शिकवणीचा मूळ आधार न सोडता करणे अतिशय आवश्यक आहे. मनन करणे अतिशय आवश्यक आहे. नुसत्या बोधवचनावर समाधान वाटू देणे म्हणजे बोधवचनावर समाधान वाटू देणे म्हणजे मूळ शिकवणीचे जे पुस्तक रूपाने आपल्याला त्यांची शिकवण उपलब्ध आहे ते दुर्लक्षित करणे होय. एखाद्या डायनिंग टेबलवर जेवणारे लोक जेवून निघून गेले की खाली पडलेल्या अन्नकणावर ते अन्नकण वेचून वेचून खाऊन त्यावरच आपले समाधान मानणे होय. अर्थात इथे गुरुवचनाचे महत्व कमी लेखले नाही, उलट ते जास्त ठळकरित्या उलगडले आहे. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे जप तप इत्यादी साधने करून जे मिळत नाही ते केवळ विवेकानेच मिळते. याला श्री रमण महर्षी सेल्फ इन्क्वायरी असे म्हणतात आणि यालाच योग वैशिष्ट्यामध्ये विचारणा असे म्हणतात. म्हणून ऐकलेले ध्यानात ठेवा. नाही समजले तरी चालेल, त्याचे वैषम्य वाटू देऊ नका. डिप्रेशनमध्ये जाऊ नका. समजण्याचा आग्रह पण धरू नका. इतके तरी धैर्य ठेवा. जे इतके दिवस घडले नाही ते एखाद्या दिवशी मात्र निश्चित घडेल. म्हणून धैर्य सोडू नका. आपण असावे अशी कधीच कल्पना केल्या जात नाही. करता पण येत नाही. म्हणजे आपले असणे पण हे कल्पनारहित किंवा कल्पनातीत आहे. सर्व संप्रदाय हे कोणत्या तरी कल्पनेवरच तकलादू आहेत. तकलादू प्रमाणे तोल सांभाळून आहेत. एखादी मोठी बिल्डिंग पडायच्या अवस्थेमध्ये जशी शेवटच्या क्षणी तोल सांभाळून असते त्याप्रमाणे आपल्या मूळच्या असणेपणाचा संप्रदाय होऊ शकत नाही. आपल्या मूळच्या असणेपणाचा संप्रदाय होऊ शकत नाही. इथे कल्पनेला मुळीच वाव नाही. कारण सगळ्याच कल्पना ह्या नेहमीच अपूर्ण असतात. कारण काय की अजून कल्पना करण्याला भरपूर वाव असतो. शेवटी कल्पना असती कितीही केली तरी परत परत पुन्हा पुन्हा अजून करता येतेच. रोज रोज करता येते. म्हणून गुरुवाक्य धरून ठेवा. शरीरावर घातलेला कपडा मी नाही इतकेच मला माहीत आहे आणि मी इथेच थांबतो. मी कोण आहे, काय आहे, कसा आहे इत्यादी विषयी मला काहीही माहीत नाही. या बाबतीत मी अगदी कोरा आहे, कारण मी इथेच थांबलो आहे. मला उलटसुलट कल्पना करायचे आता काही कामच नाही. मी देह नाही एवढेच म्हणायला शिका. जेव्हा आपण म्हणतो हे माझे शरीर म्हणजे आपण शरीरालाच स्वतःला समजतो. तेव्हा इथे एक अशी शंका उत्पन्न होते की जेव्हा एखादा कुंभार किंवा आपण स्वतः असे म्हणतो की हे माझे गाढव, तेव्हा आपण स्वतःला गाढव का समजत नाही? आपण हे सध्या ऐकून ठेवू. याचे स्वतः केलेले चिंतन मनन कधी ना कधी हे आपल्या कामात येईलच. सध्या ही कायाबुद्धी आपली गेली असे नाही तरी चालेल, पण जे निसर्गदत्त महाराजांनी सांगून ठेवले ते समजले नाही तरी चालेल, पण ते आठवणीत ठेवा आणि त्यावर चिंतन मनन करा.